नमस्कार. मी नीलाक्षी काळे-सालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत आज्ञा देवाच्या. ज्यू आणि ख्रिस्ती या दोघांनाही समानतेने शिरोधारी असणाऱ्या परमेश्वराच्या 10 आज्ञा 10 कमांडमेंट्स म्हणून प्रसिद्ध आहेत. बायबलमध्ये असणाऱ्या जुना करार या भागात या आज्ञा दोनदा आढळत येतात. हा करार देव आणि माणूस यांच्यामधला आहे. माणसांनी देवाशी कसे वागावे आणि परस्परांशी असणारे संबंध कसे सांभाळावेत याविषयीची मार्गदर्शक तत्वे म्हणजे या 10 आज्ञा होत. पहिल्या 5 आज्ञा ईश्वराचे प्रभुत्व, अनन्यत्व, पार्थिव प्रतीकाहून भिन्नत्व आणि श्रेष्ठत्व यांचे निवेदन करणाऱ्या आहेत. त्या पुढच्या आज्ञा वैयक्तिक व सामाजिक वर्तनाच्या संदर्भातील आहेत. जीवहत्या, चोरी, व्यभिचार, असत्याचरण यापासून दूर राहण्याच्या त्या सूचना आहेत. पाश्चिमात्य नीतिशास्त्राचे एक समर्थ विवेचक प्राध्यापक जॉन एस मॅकेन्झी यांनी आपल्या मॅन्युअल ऑफ एथिक्स या ग्रंथात सर्वांना समजतील अशा सुलभ पद्धतीने त्या विशद केल्या आहेत. प्रत्येक आज्ञा ही एकेका नीतित्वाची वाचक आहे. हा आज्ञा संग्रह म्हणजे नीतितत्व प्रणालीच आहे. जीवनाविषयीचा आदरभाव रिस्पेक्ट फॉर लाईफ या सूत्रात व्यक्त केला आहे. दाऊ शॅट्स नॉट किल ही मूळ आज्ञा आहे. कोणी कोणाच्या जीवनाचा अपहार करू नये, स्वतः जगावे व इतरांना जगू द्यावे. समर्थांनी दुर्बलांचा संहार करू नये. कोणाच्याही अंगी बळाचा उन्माद नसावा. व्यक्ती, समूह, राष्ट्र या सर्वांनाच बंधनकारक असा हा नीती संकेत आहे. प्रबलांनी दुर्बलांना दाबू दडपू नये, छळू पिळू नये. रिस्पेक्ट फॉर फ्रीडम, व्यक्ती स्वातंत्र्य हे एक नीती तत्व समजा. कोणाच्या मार्गात अडथळा आणू नका, कोणास वेठीस धरू नका, गुलाम म्हणून कोणाला वागवू किंवा विकू नका, कोणाकडे भोग्य वस्तू म्हणून पाहू नका. व्यक्तिमत्वाची स्वतंत्रता व सन्मान हा या आज्ञेचा आशय आहे. रिस्पेक्ट फॉर कॅरेक्टर, इतरांच्या विकास मार्गात अडथळा आणू नका. प्रत्येकाला स्वधर्मानुसार जगू द्या. ज्याच्या त्याच्या क्षमतांचे प्रकटीकरण घडावे अशा हेतूने प्रत्येकाला मदत करा. ज्याला त्याला जागच्या जागी फुलू द्या. रिस्पेक्ट फॉर प्रॉपर्टी, ज्याच्या जवळ जे असेल त्याची मालकी त्याच्याकडे राहू द्या. त्याच्या आधाराने त्याला सुखाने जगू द्या. रिस्पेक्ट फॉर सोशल ऑर्डर, समाजाची घडी विस्कटेल असे वागू नका. सवतेस उभे आणि संकेत निर्माण करू नका. असलेल्या वाटा सोडू नका, असलेली घरटी मोडू नका. रिस्पेक्ट फॉर ट्रूथ, दाऊ शॅल्स नॉट लाय या शब्दात सत्यवचनाची व सत्याचरणाची आण घातली आहे. खोटे बोलू नका, खोटे वागू नका. बोलणे आणि चालणे यात विसंगती निर्माण होऊ देऊ नका. वचनभंग किंवा विश्वासघात करू नका. मुखवटे धारण करू नका. असेल ती श्रद्धा आढळ आणि उघड असू द्या. आपले बोलणे, चालणे, वागणे तिला शोभेल असेच राहू द्या. रिस्पेक्ट फॉर प्रोग्रेस, आपले वागणे जगाच्या प्रगतीला उपकारक ठरू द्या. जे काम हाती घ्याल ते तल्लीनतेने करा. वर्क इज वर्शिप हा मंत्र विसरू नका. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्राची निवड करा. व्यापार, शेती, सेवा, धर्म जे आवडेल ते निवडा व जे निवडाल ते आवडीने करा. परिश्रमाने व्यक्तिगत जीवन सजवा. जग आपोआपच सुंदर होईल. अशा या आज्ञा ही बोधवचनेच होत, मार्गदर्शक तत्वे होत. व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि अवघे जग या सर्वात आंतरिक संवाद निर्माण करण्याची शक्ती या आचार विचार सूत्रात आहे. महात्मा गांधी, थोरो, टॉलस्टॉय, रस्किन अशा अनेक महापुरुषांना या तत्वांच्या मननचिंतनामुळे मानसिक समाधान लाभले आहे. त्यांच्या कर्मप्रवणतेस गती व दिशा मिळाली आहे. धन्यवाद.